नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, उद्याची जी तारीख आहे ती प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला उद्याच्या तारखेची वाट न पाहता प्रेफरन्सेस आजच लॉक करायचे आहेत. कारण जर एक विचार केला आपण तर जवळजवळ 1,05,000पर्यंत जे काही कॅन्डिडेट आहेत, अभियोग्यताधारक आहेत, त्यांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत आणि उद्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे बऱ्यापैकी अजून अभियोग्यताधारक प्रेफरन्सेस लॉक करण्याचे बाकी आहेत. या आकड्यांमध्ये थोडासा मे बी अजून 5-1 हजाराचा अजूनही फरक पडू शकतो. कारण अजूनही आता सध्या पण लॉक करतच असतील काहीतरी. म्हणून तुम्हाला उद्या साईटचा जो प्रॉब्लेम येईल कदाचित तो येऊ नये यासाठी प्रेफरन्सेस तुम्ही आजच लॉक करायचे आहेत आणि तारीख वाढण्याची शक्यता बिलकुलच नाही आहे. म्हणून तुम्ही कुठलीही म्हणजे वेळ वाया न घालवता प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत. प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती येऊन एकदा व्हेरीफाय करायचं आहे की आपले प्रेफरन्सेस हे लॉक झालेत की नाही. ते बघण्यासाठी तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती दिलेलं असेल स्टेटस विदाऊट इंटरव्ह्यू प्रेफरन्सेस लॉक्ड आणि विथ इंटरव्ह्यू प्रेफरन्सेस लॉक्ड. या दोन्ही प्रोसेस वेगवेगळ्या कराव्या लागतात. दोन वेळेस OTP येतात. दोन्ही OTP व्हेरीफाय केल्यानंतर प्रेफरन्सेस लॉक होतात. तुम्हाला जे काही लॉक केलेले प्रेफरन्सेस आहेत त्याच्या प्रिंटआउट्स आणि आपल्याकडे एक फाईल सेव्ह ठेवायची आहे. त्यावरती साईन येत नाही आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड या ऑप्शनवरती जाता त्यावेळेस तुम्हाला साईनही येऊन जाते. त्याची आवश्यकता नाही आहे, परंतु तुम्ही तसं डाउनलोड पण एक ऑप्शन करून ठेवू शकता. ज्यावेळेस आपण डॅशबोर्डवरती येतो त्यावेळेस परत एकदा येऊन चेक करायचं आहे. तुम्हाला एवढेच ऑप्शन्स दिसले पाहिजेत. आणि हे ऑप्शन्स कधी येतात? ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्सेस हे लॉक केलेले असतात. जर प्रेफरन्सेस लॉक केले नसतील तर तुम्हाला इथे अजून ऑप्शन्स असतात, जसं की असाइन आहे, रिअरेंज आहे, लॉक आहे. परंतु आता लॉक केल्यामुळे इथे ते ऑप्शन्स नाही आहेत. तुम्हाला हे पूर्ण व्हेरीफाय करून बघायचं आहे. खूप दाट शक्यता आहे की 20 तारखेपर्यंत ही जी यादी आहे ही प्रसिद्ध होणार आहे, निवड यादी. त्यामुळे प्रत्येकाने आजच्या आजच प्रेफरन्सेस लॉक करायचे आहेत. नंतर तुम्हाला 20 तारखेनंतर किंवा एक कदाचित उद्या नाही परंतु परवाला पोर्टलवरती सूचना येऊनच जाईल. त्याचं जे काही शेड्यूल आहे त्या बाबतीत पोर्टलला सूचना येणारच आहे. तर ज्यांचे प्रेफरन्सेस लॉक करायचे राहिले असतील त्यांनी त्वरित लॉक करून घ्यावेत.